बिबटे लय मोठं होतं, असं ओरडत ओरडत साईडला आलं, साईडला ओरडत ओरडत असं पत्र्याला धरलं काय की बहुतेक बिबट्यानं असं वाटायला लागलंय. जेवण चालू आहे, गरमागरम भाकर एकदम चुलीवरली बाजरीची माझ्या आवडीची. नंतर ना तर कालवण या समजा पडलं सामान, सायकल पडली बघा समजा की फुटले पेट्या बिट्या ही बघा. चल नालतंय इकडल्या माणसांना नेटवर्क नसल्यामुळं लोकांना माहित नाही मी कोण आहे, म्हणजे काय करतो मी, व्हिडिओ बनवतो मी, हे लोकांना माहित नाही जास्त कोण आलंय. पाहुणं इथं हे पाहुणं म्हणजे ती माणसा म्हणजे भेटतो नाही, ती माणसा दांडगा एकदम दांडगा. कुठे डोंगर दिसतो नाही का, हा त्याच्याच पाठीमाग म्हणजे दुसरा एक डोंगर आहे, हरिश्चंद्रगड आहे. तुझे का हरिचंद्र. हर हर महादेव मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मी MH45 रायडर स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. तर सध्याला सकाळ सकाळचा सीन ही गावाकडला असा आहे का नाही, त्याला एक संगीत टाकू चांगलं मस्त. ओके हा संगीत चालू झालेलं आहे. तर ही बघताय भावना तुम्ही, ही एक नंबर असा नजारा आहे. धुकं आलेलं आहे, असं खड्ड्यांमध्ये धुकं दिसतंय. एक नंबर गावाकडला नजारा एक नंबर आहे. असं वाटतंय मी अमर झालोय, हे नजारा बघून असं वाटतंय अमर झालोय. हे तर आपला टेंट आहे आणि आटोम बॉम्ब ही रात्री संग ठेवलं समजा गोष्टी, कारण की म्हणलं जरी वाघ बिघाल तर आटोम बॉम्ब पेटून ह्या खाली ठेकावा, धाड करून वाजला म्हणजे पळून जाईन ती. नंतर ना ही बघा सायकल बिकल सकाळ सकाळ 10ची नोट ओढली ह्या इथं पडली होती आहे इथं, तर इथं थोडी वाळायला थोडी ओली आहे. तर बरं सकाळ सकाळ लक्ष्मी सापडली आणि जायचं बोलते बोलवायला घरी चहा पाणी नाश्ता जेवण करू. हरिश्चंद्रगडच्या पायथ्याला पोहोचणार आहे. मला माहित नाही पण तुम्हाला माहिती पोहोचणार आहे का नाही, कारण की व्हिडिओ ही समजा गोष्टी झाल्यानंतर नाही तू लक्षात राहून द्या. तर चला मी उरकतो आता आणि नंतर उरकल्यानंतर थोडंफार भेटू. एक रील अपलोड करायची, कारण की नेटवर्क ह्याच ठिकाण आहे. दात घासलं पाहिजे तर ट्रॅव्हलिंग करताना, त्याशिवाय मजा येत नाही. पुढल्या गावामध्ये आपल्याला आंघोळ करण्यासाठी आपल्या फॉलोअर्स बापनं बोलवलेलं आहे. जेवण बी त्यांना आपल्यासाठी केलेलं आहे. तर चला जाऊन आंघोळ करूया. सामान घेतो आंघोळी समजा. आता टॉवेल घेतला, हे घेतलं, अजून काय पाहिजे लाईफमध्ये. वा जिंदगी जगा तर मास्तर का, वा वा वा. अरे काय सूर्य आलाय बघा 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 एकदा. अरे सूर्य बघा रे तुम्ही आधी, अरे सूर्य बघा रे काय कसं आहे. चला संगीत चालू. आता मी निघालोय आंघोळीला, भाव आलतंय आपलं. आणि सकाळ सकाळचा जी नजारा आहे का नाही, म्हणजे काय बोलायचंच काय. मला असं वाटतंय का नाही, ती पिक्चरमध्ये कसं ती दोन्ही डोंगराच्या मधनं सूर्य उगवतोय, सेम टू सेम ती ट्विस्ट आहे. हे तुम्ही बघून घ्या नीट. आणि इथं आपल्या म्हशी आलत्या, मस्तमध्ये चरायला गाया म्हशी आलत्या. आता मी निघालोय आंघोळीला, चला मित्राच्याकडं चला जाऊ आंघोळीला. तर आंघोळी बिंघोळ करू आणि मग नंतर ना माघारी येऊ. चला आजी भांडी घासते सकाळ सकाळ आणि पाणी आलंय बहुतेक गावामध्ये. माणसं पाणी भरते हे बघा पाणी भरायला चालू आहे. पण बघा शिरडे घरात आपल्याला इथं जायचं आंघोळीला, भावाची गाडी. चला ही पाणी कुठे घेऊन निघाला आता. बरं हे बघा हे भावचं घर आहे आपलं असं काहीतरी. काल रात्री आंध्रात होता त्यामुळे काय दाखवू शकलो नाही मी. आणि ह्या इथं पाणी तापवायला इथं चालू असतं. बघा काय इथं पाणी तापायला आलं. ही गोष्ट आपल्या आता जमान्यामध्ये बघायला मिळत नाही. ही आहे का नाही, म्हणजे तांदूळ ठेवण्यासाठी केले. तांदूळ ही काय रानात निघते त्यांच्या, तर ती हे काही ह्यांची कल्ल्याला माणसांच्या रानामध्ये प्रत्येक जणांच्या भात असतं. नुसता भात ही बघा नुसता भात असतं इकडं. आणि असं काहीतरी आहे. माईक चार्जिंग लावलेलं आहे, माईक चार्जिंग होऊन दे थोडा, काही अडचण नाही. आंघोळ बिंगोळ एकदम मस्त मध्ये झालेली आता आपली. काल सकाळच बातम्या लागल्या हे बघा टी व्हीला. गरमागरम दूध आपल्या घरामध्ये आलेलं आहे ही बघा मस्त पिण्यासाठी. आणि खूपच जास्त भारी वाटतं, एकदम गरमागरम दूध पितो हे बघा, लय भारी वाटतं. फुलाव भात हे बघा. मामा भेटल्या तरी सकाळ सकाळ मामा म्हणते तुमचं व्हिडिओ राव आम्ही बघतो राव, तुम्ही लांब लांब गेला होता. मामा भारी वाटतंय ना. हा एकदम मस्त वाटतं. मला तर लय भारी वाटतं तुम्हाला भेटून, म्हणजे इतक्या लांबून तुम्ही फिरून आल्याबद्दल. होय ना. असं द्या, एकामेकाच्या गावामधली माणसं एकामेकाची जाण राखते ती. नाही बरोबर, आपलं मराठी माणसं आहे ना. मराठी माणूस आहे. मराठी माणूस आहे.
ही घर बघा बघा किती जुनं आहे. सकाळ सकाळची गावलेली 10ची नोट ही जण आपल्या पाकिटमध्ये. वा आली सकाळ सकाळ लक्ष्मी चालून आपण मग ही असती नाही म्हणत नसतं कुठल्याला. चला नाश्ता करून आलेलो आता. टेंटवर जेवढं बी दायवार होतं ना तेवढं समजा दायवार गेलेलं हे बघा बघा. आणि थोडी इकडल्या साईडला राहिलं या. चला टेंट काढतो ह्याला पलटून ह्याला ठेवतो म्हणजे सुकून जाईल. चला टेंट घेतो काढून आता. घेऊन जा तिकडं. आपल्यावर प्रेम करा नाही भाऊ लोक डबा घेऊन आलती या. खाली पण डबा दिलेला आहे. आता 2 डबं झालतं या. दोन डबं झालतं आता कसं असू द्या. चला कुठे ठेवू आता. तार लागलाय. चला चला डॉगी. तर भावांनो सल्ला आता मला उतार लागलेला आहे. सकाळ सकाळ प्रवासाला सुरुवात झालेली आहे. हर हर महादेव आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं देव दे जगदंब जगदंब. आणि निघालेलो सकाळ सकाळी एकदम मस्त मध्ये. 2 तासामध्ये मी हरिश्चंद्रगडच्या पायथ्याला पोचल त्या गावामध्ये. रस्ता सजला उतार लागलेला आहे. बघू आता हे उतार गावापर्यंत आहे ती. आणि एक सांगतो मला मी ज्या गावामध्ये बसतो नाही मग आता मी कोणाकोणाच्या घरी गेलो नाही का माहिती का एकामेकाला पाहुणं आलतंय पाहुणं आलतंय. मग ती एक असं जुन्याचा म्हणत गेलं वाटायचं मला की बाबा पाहुणं आलतंय. म्हणलं का नाही कोण आहे पाहुणं आलतंय. इकडल्या माणसांना नेटवर्क नसल्यामुळं लोकांना माहीत नाही मी कोण आहे म्हणजे काय करतो मी व्हिडिओ बनवतो मी हे लोकांना माहीत नाही जास्त कोण आलंय पाहुणं इथं. हे पाहुणं म्हणजे ती माणसा म्हणजे भेटतो नाही ती माणसा दांडगा एकदम दांडगा उतार. ए कुठं चाललाय. हे दप्तर का टाकलंय खाली असं कोणाचं या मोडलंय वय कोणाचं आहे. हा जा की घेऊन मग तुझी त्याला दिकी निघून जा. हा किती वेळा शाळेला ह्याचा बेल्ट बघा बेल्ट मला बेल्ट दिला का बेल्टच नाही मला लागत सारखा. हा बोलायचं मला ती बघितलं मला माझा लहानपणी दिवस आठवला. मला तर बेल्ट पण नव्हता भावनो. म्हणजे एक सांगा तुम्हाला मी शाळेत नाही ह्याच्या एवढं होतं आम्ही करदोडा लावायचो करदोडा असा कमरेला करदोडा लावायचो आणि ते जायचो. शर्ट जर फाटला तर आतल्या साईडनं पिन लावायची. आई म्हणजे आतली पिन लावा आतली पिन तर आतली पिन लावून आम्ही जायचो. बऱ्याच जणांना हे माहिती असेल गोष्ट. चालतंय चला चला रस्त्याने निघालो तो खाली इथं नांगरायला चालू आहे बैलाने नांगरायला चालू आहे बैलाने. चला बघू कसं नांगरत चालू आहे बैलाची होती ती बघू चला. राम राम पाहुणं काय एक नंबर चालू आहे कडे बैल मला अरे अरे लाकडाचा नांगोर आहे बघा नांगरायला चालू आहे बघा कसं नांगरते बघितलं भावांनो. सध्याला का आता मी भावांनो रान नांगरणार नाही बैलाने. चला बघू आता कसं नांगरतोय ती. चल या तुम्ही पण मागे या. हा जे चल चल राजे 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 चल. चल रे राजा चल राजा इकडे जे हा चल ओके. मला एवढं जमतं या इथनं पुढं मला दम लागला ह्याच्या मागं पळायचं सोपं नाही लय लागतंय पळा ह्यांच्या मागं डिग्रीच कमी होती झपाट्याला. दोन वर्ष झाली चालतो सायकलीवर मी. आणि मग त्या जेवण लोकांच्या घरी खायचं. हा काय लावलंय रानात. ही फरची फरशी हा कसली फरशी आली खायची. होय का बरं. आहो ती डोंगराची माझी येडा माई कोणाचा विश्वास तुटू देत नाही. येडा माय हा येडा माय. महाराष्ट्र एक ऐसा स्टेट जहाँ पे आपको हर एक चीज़ दिखने को मिल सकती है. आ जाओ हमारे यहाँ पे. नेपाळच्या आठवण आल्या
मामा चढ किती आहे अजून चढ एवढा मोठा लयच मोठा चढायला लागलाय आय 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 आय. हा 5 मैल चाललोय बघा लयच मोठा चढ लागलाय. वाय वाय. आजची ताजा खबर महाराष्ट्रामध्ये गणेश भानवशाला खूप जास्त मोठा चढ लागलेला आहे बघा. ही चढ लांबवरपर्यंत आहे. समजा पडलं सामान सायकल पडली बघा समजा आखी फुटले पेट्या बिट्या ही बघा काय करावा. काय टेन्शन घेतं मला सायकल पडली की एकदा काय टेन्शन घेतं नाही. दोन्हीला का सामान आहे. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी हा गड जेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा फडकला हाती मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा मी जातो दुरून मल्हारबाई मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा मी जातो दुरून. हा ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती साल घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती मल्हारबाई मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा मी जातो दुरून. हा 5 नाही फक्त 1 किलोमीटर आहे आणि पेड्याची वाडी 8 किलोमीटर आहे आणि रस्ता काय असा आहे जंगल पूर्ण सुमसान एरिया पूर्ण म्हणजे कुठंच काय नाही. ओके 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 भावांनो संध्याकाळ झालेली सध्याला मी अजून खालीच आहे मी वर गेलेलो नाही. उद्या सकाळच्याला मला वर जायचं आहे. इकडे जर माझ्या पाठीमागे जायला बघितलं ना ही पूर्ण हरिश्चंद्रगड आहे. ही दिसतो ना ही समजा हरिश्चंद्रगड आहे. मी का थांबलो माझी अचानक तब्येत एकदम खराब झाली त्यामुळे मला थांबायची वेळ आली. आणि सध्याला हे जे आहे का नाही ॲक्शन कॅमेऱ्याची बॅटरी चार्जिंग करून घेतो उद्या मदत होईल आपल्याला. एक बॅटरी फक्त लो आहे चार्जिंग करून घेऊ ह्यांच्या संगत आज जेवण करू. मी 1:30 वाजता नंतर झोपी गेलो 1:30 वाजता जसं झोपी गेलो ना त्यानंतर आता मगाशी उठलो हातपाय तोंड धुवून आता फ्रेश झालो या. आता थोडी उद्याच्या व्हिडिओची पूर्ण तयारी करायची ना आपल्याला. अजिंक्य तारा म्हणून हॉटेल आहे बघा आलं कोणी तर नक्कीच यायचं भावांनो हरिश्चंद्रगडच्या पायथ्यालाच आहे. चला घेऊ चार्जिंग लावून. वा खूपच जास्त भारी या तुमचा चहा प्यायला या. इतका भाऊ का खातो भाऊ. वा जेवण चालू आहे गरम भाकर एकदम चुलीवरली बाजरीची माझ्या आवडीची. नंतर नंतर कालवण आहे लोणचं आहे कांदा आहे. वा 9:25 टाईम झाला आहे. आता ही वेळ माझा झोपायचा आहे. स्लिपिंग बॅगमध्ये एकदम मस्तमध्ये झोपतो. भेटूया उद्या सकाळमध्ये. भारीच पाहिलं या एडिटिंग ही समजाली माझी आता. आजचा दिवस पूर्णपणे असा काहीतरी केलेला आहे. चला बघू उद्या सकाळ सकाळ लवकर उठू आणि जाऊ आपण हरिश्चंद्रगडाकडल्या साईडला.
तर भावांनो, आता रात्रीच्याला मगाशी तर भावांनो, हर हर महादेव भावांनो, हर हर महादेव. मगाशी 2 बिबटे आलं होतं माझ्या शेजारी. माझा तुम्ही श्वास बघितला, मला असं वाटलं माझं मरण जवळ आलं आहे. पण त्याच वेळेस मी बुद्धी लढवली. न भेता मी उठलो. माझ्यापाशी आटोम बॉम्ब होतं. मी एक आटोम बॉम्ब काढला, दगडी आटोम बॉम्ब, आणि टेंटमध्ये डायरेक्ट पेट्रोल बाहेर फेकला. ते बिबटे पळून गेलं. तर आजच्या सिच्युएशनमध्ये कधी पण न घाबरता त्या मुश्किलीला सामोरं जाणं ही लय मोठी मुश्किल असते, लक्षात राहून दे. कधी पण पिऊन जमत नसते असल्या टायमिंगला. मला होतं माहिती असा दिवस येत असते तर एक ना एक दिवशी, त्यामुळे मी फटाकडे आजच घेऊन ठेवते. आटोम बॉम्ब ह्या का ह्या पेटीमध्ये आटोम बॉम्ब ठेवले तर मी 1-2 सेफ्टी सेट ठेवलं होतं मी. असं काहीतरी खूप जास्त मुश्किल असते ट्रॅव्हलिंग करायचं. टेंट तरी माझं भारीतलं सामान आहे समजा, त्यामुळं मी वाचलो. आणि खरं सांगतो बरं का, माझं वाटलं मरण समोर आलं या. तुम्ही ते बघाशी बघितलं माझा श्वास कसा असा होत होता. 2 बिबटे लय मोठं होतं. असं ओरडत साईडला आलतं, साईडला ओरडत असं टेंटच्या साईडला 2 बिबटे आलतं माझ्या. आता मला माहिती माझी अवस्था काय आहे ती. असू द्या, महादेवाचा आशीर्वाद टकोऱ्या काय होणार नाही. अंबाबाईची साथ आहे. हर हर महादेव. भावांनो, 2 बिबटे इथं, 2 बिबटे. बिबटे आलं होतं माझ्या शेजारी. माझा तुम्ही श्वास बघितला, मला असं वाटलं माझं मरण जवळ आलं आहे. पण त्याच वेळेस मी बुद्धी लढवली. न भेता मी उठलो. माझ्यापाशी आटोम बॉम्ब होतं. मी एक आटोम बॉम्ब काढला, दगडी आटोम बॉम्ब, आणि टेंटमध्ये डायरेक्ट पेट्रोल बाहेर फेकला. ते बिबटे पळून गेलं. तर आजच्या सिच्युएशनमध्ये कधी पण न घाबरता त्या मुश्किलीला सामोरं जाणं ही लय मोठी मुश्किल असते, लक्षात राहून दे. कधी पण पिऊन जमत नसते असल्या टायमिंगला. मला होतं माहिती असा दिवस येत असते तर एक ना एक दिवशी, त्यामुळे मी फटाकडे आजच घेऊन ठेवते. आटोम बॉम्ब ह्या का ह्या पेटीमध्ये आटोम बॉम्ब ठेवले तर मी 1-2 सेफ्टी सेट ठेवलं होतं मी. असं काहीतरी खूप जास्त मुश्किल असते ट्रॅव्हलिंग करायचं. टेंट तरी माझं भारीतलं सामान आहे समजा, त्यामुळं मी वाचलो. आणि खरं सांगतो बरं का, माझं वाटलं मरण समोर आलं या. तुम्ही ते बघाशी बघितलं माझा श्वास कसा असा होत होता. 2 बिबटे लय मोठं होतं. असं ओरडत साईडला आलतं, साईडला ओरडत असं टेंटच्या साईडला 2 बिबटे आलतं माझ्या. आता मला माहिती माझी अवस्था काय आहे ती. असू द्या, महादेवाचा आशीर्वाद टकोऱ्या काय होणार नाही. अंबाबाईची साथ आहे. हर हर महादेव. पहाटेच्या 4:30 वाजले त्या, आणि 1 तासापूर्वी माझ्यापासून 2 बिबटे गेलते शेजारनं. रेकॉर्डिंग तुम्ही बघितली या. लांबनं एका कुत्र्याचा आवाज येतो या. कुत्र्याला धरलं काय की बहुतेक बिबट्यानं, असं वाटायला लागलं. धरलं बिबट्यानं, धरलं कुत्र्याला, हमखास धरलं.
तुला काय वाटलं असेल माहिती का त्यांना असं वाटलं असेल की ते शिर्डी ही काहीतरी असेल ना खायला त्यांना असं वाटलं असेल खायला